या स्पर्धेसाठी पाहतोय आपण खास का होईना पण दिगंबर दादा याच्याकडून 1100 रुपयाची ही रोख रक्कम आलेली आहे. दिगंबर दादा मी तुमचं 3 स्टार त्रिमूर्ती भोलेनाथ पाटील, प्रभाकर पाटील आणि दिलीप पाटील याच्याकडून आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि 8 जर कोणी मारला तर त्याच्यासाठी त्रिमूर्ती यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे बक्षीस दिल्या जाईल. क्या बात आहे. आणि एक नवीन नियम भिवंडी टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय, कुठलाही फॉर्मॅट असो पण हे फक्त करू शकतात 3 स्टार ऑफ सरवलीपाडा बालाजी स्पोर्ट टीमचे त्रिमूर्ती म्हणून ज्याची ओळख आहे. आणि या स्पर्धेसाठी खास का होईना आपण मदत म्हणून आदरणीय मुकेश नांदुरकर साहेब यांच्याकडून सुद्धा 1100 रुपयाची ही देणगी आलेली आहे या स्पर्धेसाठी. आणि भोले दादा हे आपण स्वीकारायचं आहे. धन्यवाद मुकेश दादा. आणि मला वाटते की विकेट हॅट्रिक इथं मात्र नाही झाली आहे, विकेट हॅट्रिक नाही झाली आहे, पण जबरदस्त प्रदर्शन पाहिलं आपण आतापर्यंत या षटकामध्ये. काय तिकट मारा करतोय गोलंदाज, साईड आर्म परफेक्ट बॉल होता, मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न पण मिड ऑफला चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं. तिसरा बॅटर होतोय बाद. ओ माय गॉड, कालुराम दादा, कैला दादा सगळे जिकडे आले वाटते आता. यस, पाहतोय की आपण 2008चा तो बालाजी चषक आठवलाय मला. आणि ज्या बालाजी टीम मध्ये टीमची धुरा सांभाळत होते प्रभाकर दादा पाटील. आणि नो डाऊट खऱ्या अर्थाने तिथून माझी सुरुवात सुद्धा भिवंडीमध्ये समालोचक सुरुवात झाली. आणि आज 40+ जर उल्लेख केला आपण बालाजी चषक 2008 पासून सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं आपण ज्या बालाजी स्पोर्टनी 40+ झाड लावलं होतं तर ते रोपटे किती झाले. आणि आता मात्र स्वतंत्र एक 40+ संघटना, ओरिजिनल 40+ संघटना बालाजी टीमच्या माध्यमातून आपण उदयास आलेले पाहतोय. आणि ही पहिली डे नाईट स्पर्धा झकास पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय अप्रतिम बॉल होता, बीट झालाय. आणि अशा तऱ्हेनं पहिला षटक जर समाप्त झालाय आजच्या नाईटचा सर्वात चांगला षटक या स्पर्धेतला जर पाहिला आपण तर रामकृष्णांच्या नावावर जातोय. 3 गडी बाद केले आणि फक्त धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1. श्याम पाटील दादा, आपण तयारीला लागायचं आहे कारण की टीमचं प्रदर्शन अतिशय सुपर झालेलं आहे. सध्या तरी पाहतोय आपण श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीमचं काय कमालीचं प्रदर्शन पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये. 3 गडी बाद फक्त 1 धावा. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीम कडून दुसरे षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय. आता मात्र पाहतोय आपण विष्णू पाटील. किमान 30 पर्यंत मजल मारावी लागेल शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमला जर एक टफ फाईट करायची असेल. हा बुमरा आहे 40+ या टीमचा. चांगला बॉल, वेगवान टर्न केलंय ऑन साइड कडे, स्कोरलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केला जाईल. आणि इथं मात्र परतीचा प्रवास होईल की मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरते आता मात्र 3 बाद 3 अशी नाजूक स्थिती सध्या तरी पाहतोय आपण शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमची. तिसरीला आउट झाले पाहतोय आपण फक्त 2 धावा धावफलकावरती. आमचे श्याम पाटील दादा यांच्याकडून सासरवाडीच्या प्रत्येक खेळाडूला मात्र सामना जर जिंकला तर एक बॉक्स आता मिळेल सामना जिंकल्यानंतर. चांगला बॉल प्रत्येकदा पाहतोय आपण. बीट झाला बॅटर, संघर्ष करताना शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचे बॅटर्स.
खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण जितू बाद झाल्यानंतर मात्र मानसिक दबाव वाढलाय. मनोजकडे एक मोठी जबाबदारी असेल. 3 बॉलवरती 3 या धावसंख्येवर बॅटिंग करताना आणि तेवढ्या धावपलकावरती पाहतोय आपण. चांगला बॉल आणि बॅटिंग खेळायचा प्रयत्न. एक चेंडू कुठं ब्रश झालाय पाहावं लागेल. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. 4 आणि 4 गडी बाद. पहिल्याच वेळेस या हंगामामध्ये पाहतोय की शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचं एवढं दूरदर्शी आपण पाहतोय. उद्या आपण या स्पर्धेमध्ये दशरथ पाटील सरांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत. टर्न केलंय पाहतोय आपण ऑन साइड कडे. चेंडूला पाठवलंय आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगला थ्रो येतोय पण अतिशय वेगात. या बॉलवरती 2 रन्स कंप्लीट करताना टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 6. आमच्या सोबत नो डाऊट ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा जादू सोडलाय असे उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आहेत. सध्या ते वाघबिल धमाकामध्ये स्कोरिंग करताना पाहतोय आपण. वेलकम अल्पेश दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पात्रा फटका सुरेख आहे. डाऊन द ग्राउंड 8 मिळेल काय, पण मिळणार नाहीये. आला हा षटकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण शेवटच्या बॉलवरती. आणि आता मात्र 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या पाहतोय आपण 12. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. ऐकूया आपण मधुर संगीत. स्थापित टीमने सामना जिंकला तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा अख्खा एक बियरचा बॉक्स देण्यात येईल. आणि खऱ्या अर्थाने 40+ हाच आनंद आहे. डिगुदा खूप खूप शुभेच्छा तुला. सज्ज होताना सफल झालाय. यावेळेस पात्र हा बॉल चांगला होता पाहतोय आपण. विकेट किपर ज्ञानेश्वर मागे यांचं चांगलं विकेट किपिंग पाहतोय आपण. किमान 40 आकडा पार करावा लागेल. सापे टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. चांगला बॉल खोलो टप्प्यात होता. इगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. 1-1 धावीने आता मात्र धावफलक खालता ठेवताना पाहतोय. धावसंख्या 13. टेमगड टीमचा संगणक आपण दिलीप दादा यांचे संपर्क साधायचे व्यासपीठावर. टेमगड टीमचा संगणक आपण व्यासपीठावर येऊन दिलीप दादा यांचे संपर्क साधायचा आहे. पुढचा बॉल हा कडक केडी के 8 मिळेल काय, पण नाहीये. काऊ कॉर्नरच्या डोक्या वरतून जिला पाठवलंय.
आलाय हा दमदार षटकार. प्रदर्शन आता मात्र करताना पाहतोय बॅटर क्रमांक जर पाहिला आपण अमित जाधव, अजित जाधव. 2 फटके तिच्या बॅटमधून मोठे निघाले आणि इथं माझा प्ले डाऊन. यानंतर जो सामना होईल जनुमान टेंबोली विपक्ष लाखिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आहे. लाखिवली टीमचा संगणक आणि जनुमान टेंबोली टीमचा संगणक आपण टॉस साठी यायचे आहे. फोन करा. पुलचा फटका पाहतोय आपण मिड विकेट एरियाकडे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण. 2 धावा सहज कंप्लीट. तिसरी पण होईल काय आणि इथं मात्र मैदान सोडावं लागेल बॅटरला. अजून एक धक्का बसलाय. धावसंख्या धाव जर पहिले आपण फक्त आणि फक्त 21 प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला आपण 29 धावेपर्यंत मजल मारू शकेल हा संघ. या षटकामध्ये मात्र चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. थोडासा का होईना प्रतिकार करताना शिवनेरी स्पोर्ट जोनादुर्गी टीमचे बॅटर्स. निम्मा संघ गारद झाले. 6वा बॅटर बाद झालाय. आणि हे तर खास आकर्षण आहे 40 प्लेसचं दादा. हा बॉल सोडून दिले पाहते आपण. लाईन कुठे चेक करतील पंच. डाव्याष्टीच्या बाहेर. सुरई टीमचा संगणक आपण या व्यासपीठावर. सुरई टीमचा संगणक आपण लगेच संपर्क साधायचा आहे. हा बॉल परत एकदा. इथं मात्र असं वाटलं होतं की 20च्या आतमध्ये थांबवेल की काय. आता मात्र 40 आकडा हा संघ पार करेल. वाईट आलंय परत एकदा. टर्न केलंय परत एकदा पाहतोय आपण. स्कोरलेग पंचाच्या पाठीमागा चेंडूला पाठवलंय. अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हलिंग करताना 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका निर्माण झालाय आणि 3 धावा या बॉल वरती कंप्लीट. चौथी पण होईल काय आणि इथं मात्र 7वा धक्का बसलाय. टीम पाहतोय आपण शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमला.
मला वाटते की श्यामदादा यांचा बॉक्स निश्चित जाईलच. धावसंख्या धावपलकावर 26. अंतिम षटक टाकण्यासाठी भगवान जाधव. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन खास पाहतोय आपण स्ट्रायकर बॅटरच्या माध्यमातून. अजितने थोडासा प्रतिकार केला होता पण त्यानंतर मात्र प्ले डाऊन झाले होते आणि बघता बघता निम्मा संघ गारद झालाय. हा फटका अतिशय देखणा आहे आणि इथं मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून पाहतोय आपण आलाय हा षटकार. बत्तीस. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. बीट झालंय. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजा बोलबाला त्यानंतर मध्ये पलट वार केलाय. चांगली वापसी करताना गोलंदाज भगवानला पाहतोय आपण. बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी. विनायक अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइड कडे चेंडूला पाठवतोय. मिड विकेट एरियाकडे पाहतोय आपण. 2 धावा अतिशय वेगात आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 34. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 40 पर्यंत संघ मजल मारेल काय. शेवटच्या 9 बॉलचा जर विचार केला आपण धावेचा वेग खूप चांगला वाढलाय आणि एका सन्मानजनक स्थितीकडे शिवनेरी स्पोर्ट संघ वाटचाल करताना आणि शिवनेरी स्पोर्ट टीमचा जर विचार केला आपण त्याचे लकी मॅन म्हणून आमचे राखीव खेळाडू शुकीर दादा हे नेहमीच लक फॅक्टर ठरला या टीमचा. कालिका माता खारबाव टीमच्या कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. हा फटका हवेत आहे. बॅक टू द बॉलर. झेल होईल काय आणि झेल इथे मात्र कंप्लीट. आठ बाद धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावरती धावा आहेत त्या इथं मात्र 34 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावर. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रमोद मात्रे आलाय. आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण. सज्ज होताना बॉलर्स.
पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर मात्र कमबॅक काय छान वापसी करताना गोलंदाज भगवान याला पाहतोय आपण. हो चांगला बॉल तेवढा छान असा फटका मनगटी फटका टर्न केलाय बॉलला पाहतोय आपण मिड विकेट एरियाकडे अतिशय वेगात थ्रो येतोय पण चांगला तालमेल 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 36. प्रमोद मात्रे यांनी जर इथून मात्र एखादा षटकार मारला कल्पेश नांदुरकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. धावसंख्या स्थिर पाहतोय आपण सध्या तरी 36. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. ऑन द राईटचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक ठिकाणच्या समोर तैनात आहे. 1 धाव पूर्ण आणि इथं मात्र या बॉलवरती 2 धावा सहज कंप्लीट अशा तऱ्हेने पाहतोय आपण. परत एकदा बॅक टू द बॅक 38 धावा आणि 39 धावाचं आव्हान इथं मात्र पाहतोय की उभं केलंय श्रीकृष्ण स्पोर्ट सापेट टीमच्या समोर शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमने 39 धावाचं आव्हान आहे सापेट टीम समोर. कालिका माता खारबाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कालिका माता खारबाव टीमचा संगणक आपला प्रतिस्पर्धी टीमचा संगणक टेंबोली टीमचा संगणक आहेत. कालिका माता खारबाव टीमचा संगणक आपण लगेच टॉस साठी यायचंय. आता ही नाही आली ना कालिका माता खारबाव टीमचा संगणकाला टॉस साठी यायचं आपण कारण की आपला प्रतिस्पर्धी संघ टेंबोली संघ हजर आहे. खारबाव टीमचा संगणक आपण लगेच टॉस साठी यायचंय. खारबाव टीमचा कर्णधार चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. धावता वर्णन करण्यासाठी व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र कालीराम केने दादा आपल्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद सुनील पवार. मित्रांनो आपण पाहतो ओरिजिनल 40+ क्रिकेट मंडळ आयोजित व बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ सरुलीपाडा संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि शिवसेना उप तालुका प्रमुख बबनजी भास्कर पाटील शिंदेघाट यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आणि स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि मैदानामध्ये सामना नंबर 5 सुरू आहे. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे आणि शिवनेरी झून आंदोरकी विजयाचं लक्ष आपण पाहतोय. झून आंदोरकी टीम समोर 39 धावांचं उभं केलेलं आहे. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन राजू चव्हाण आलेले आहेत खारबाव आणि जयहनुमान टेंबिवली. चला नाणेफेक ओढून घ्या दिलीप भाऊ. आपण कालोडम भोईर सोनादेवी टेमगा टीम चे कॅप्टन आणि राजेंद्र चौधरी
दोन्ही मान्यवरांनी नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. राजेंद्र चौधरी अर्णव इलेव्हन टेमगा टीमचे करता धरता आणि कालुराम भोईर सोनादेवी सिनियर 40+ चे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. जानमान टेंबिवली आणि कालिका माता कारभाव. कालुराम भोईर सोनादेवी टेमगा टीमचे कॅप्टन आणि राजेंद्र चौधरी. चला या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. घ्या ओढून घ्या. सुनील पवार क्या बात है. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. रखमाबाई बालाराम पाटील हा नाणेफेकी कक्षा बनवतोय. ओटो सुनील पवार सर. धन्यवाद काळीराम किनी दादा. तर आपण टॉस करून घेणार आहोत. यस, कारण की सामना सुद्धा सुरुवात झालेली आहे. पाहतोय आपण नवीन उपक्रम आणि 40+ संघटनेच्या माध्यमातून टॉस बॉक्स मध्ये देवांस इव्हेंटच्या माध्यमातून भादवड पाहतोय की आपण अतिशय छान छापा आलाय. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण टेंबोली टीमच्या बाजूने गेलेला आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय आमचे आयोजक दिलीप दत्ता पाटील आणि आमचे अर्णव इलेव्हनला पहिल्यांदाच खेळायला दिल्याबद्दल आम्ही या कमिटीचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्हाला खूप खूप छान. आणि ही असोसिएशन अशीच आहे, कित्येक नवीन संघ येतील आणि आपण देऊया कोल्ड्रिंक्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला. यस, सामन्याला सुरुवात झालेली. आपण जास्त काही विचारणार नाही, कारण की सेकंड राऊंड आहे तुमच्या लीगचा. जर पाहिला आपण फक्त निर्णय सांगायचा आहे. आमचं फिल्डिंग खूप खूप शुभेच्छा, कारण की सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत व्हाईस ऑफ भिवंडी आमचे खास मित्र कालीराम किने दादा. ऑल टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. डॉट बॉलनी सुरुवात केलेली आहे. दुसरा चेंडू देखील तेज तर्रार आपण पाहतोय. राऊंड द विकेटनं चांगला अगदी खांद्याचा भरपूर वापर केला गोलंदाज धनाजी जाधवनं. सुरुवात चांगली केलेली आहे. शिवनेरी झून आंध्रुकी टीम प्लस शुभेच्छा आलेले आहेत. आई जोगेश्वरी झून आंध्रुकी टीमचे कॅप्टन प्रकाशदादा पाटील, प्रिन्स शिकारी आणि संजय पाटील यांनी झून आंध्रुकी टीमला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद. सुरेख सुरेख लाईन अँड लेंथ. फलंदाजाचे पाय चालत नाहीये. संजय माली आणि रामकृष्ण माली ही जोडी आपण पाहतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे 39 लक्षाचा पाठलाग करताना पहिले 3 चेंडू आलेत डॉट. चांगली सुरुवात. धनाजी जाधव इथे चेंडू हलक्यात पॉइंट रिझनला टॅप केलाय. चौथ्या चेंडूवर सिंगल धाव संजय मालीने घेऊन स्वतःच आणि श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीमचं धावांचा श्रीगणेश केलेला आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेला चालू हंगामाची सर्वात मोठी स्पर्धा बालाजी स्पोर्ट सरुलीपाडा टीमने दिलेली आहे. नक्कीच त्रिमूर्ती दिलीप पाटील, त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर प्रभाकर पाटील आणि भोलेनाथ पाटील यांची खूप मेहनत. वेल जज कॅच, सुपर कॅच. इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर चे क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळते. फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो घ्या कॅच आणि जिंका मॅच. क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी पेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण देखील खूप महत्वाचं घटक आहे. आणि चांगला झेल टिपलाय प्रशांत म्हात्रेनं. नक्कीच गोलंदाजाला जर चांगली फिल्डिंगची साथ मिळाली तर गोलंदाजाचं मनोबल द्विगुणित होतो. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय विष्णू पाटील सापे टीम आणि झून आंदुरकी. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या नाईट मधून आपण 5वा सामना पाहतोय. यानंतर 6व्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जयनमन टेंबिवली टीमनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी कालिका माता कारभाव टीमला आमंत्रण दिलेलं आहे. कालुराम दादा भोईर
सोनादेवी टेमगार सिनियर 40+ चे कॅप्टन कैलास चौधरी देखील आम्हाला जॉईन झाले होते. राजेंद्र चौधरी देखील आहेत. अर्णव 11 टेमगार टीमचे करता धरता दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव घेताना फलंदाज विष्णू पाटील. धावचीत बाद. चांगली अगदी गोलंदाजी आपण धनाजी जाधवची पाहतोय. 6 चेंडू फेकलेत, फक्त धावा दिलेत 2 आणि 2 फलंदाज बाद केलेत. 1 धावचीत आणि 1 झेलबाद. नक्की चांगली सुरुवात आहे शिवनेरी झून अंदुरकी टीम साठी. संतोष सुतारनं फलंदाजी करताना जर या स्पर्धेचा 8 नक्कीच ISPL मध्ये आपण नौका पाहिलाय आणि या स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच ओरिजिनल 40+ च्या या साखळी स्पर्धेतून 8 देखील ठेवण्यात आलेले आहे. मॅजिक बॉक्स च्या अगदी खेळाडू कक्षामध्ये जर चेंडू लँड झाला तर तुम्हाला 8 धावा मिळतील. गुरुदत्त स्टँड मध्ये बॅनर पासून जर खालची पायरी सोडून आतमध्ये चेंडू पडला तर 8 आहे. मान्यवर कक्षामध्ये चेंडू डायरेक्ट आला तर 8 आहे. चौटार स्टँड मध्ये देखील ती स्थिती आणि जो मुख्य खेळाडू कक्ष आहे तिथे देखील त्रिमूर्ती यांच्याकडून 8 येणाऱ्या फलंदाजाला 500चं रोख पारितोषिक. चांगली संकल्पना आहे. ओरिजिनल 40+ ची स्पर्धा सर्वांच्या आठवणीत राहणारी स्पर्धा आपण पाहतोय. भूतो न भविष्यती याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी स्पर्धा आपण पाहतोय. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या संघाच्या वतीनं गोलंदाज तयार होत आहेत. जितू पाटील चेंडूला स्क्वेअर होते, विकेट उडवलाय. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होते. नक्कीच फलंदाज संजय माली तयार होते, मात्र संतोष सुतार यांनी संजय मालीला सांगितले तू थांब, मला 8 साठी पारितोषिक आलेलं आहे. बघूया भोलेनाथ पाटील, राजेंद्र चौधरी, नक्कीच अर्णव एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वे आहेत आणि भिवंडी सिनियर 40+ चे सदस्य आहेत. धन्यवाद. राजेंद्र चौधरीचं नेहमीच आमच्या समालोचक परिवारावर प्रेम राहिलेलं आहे. धन्यवाद. एक सिंगल धाव घेतली. संतोष सुतारला पारितोषिक आलेलं आहे. सिंगलना धाव संख्या 4 वर. चेंडू टाकून झालेत 8, बनवायचे 39. पहिल्या 8 चेंडू मध्ये शिवनेरी झून अंदुरकी टीमच्या गोलंदाजांनी मात्र धावांपासून रोखलाय. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीमच्या फलंदाजांना 16 मध्ये 35. गती परिवर्तन, स्लोवर चेंडू आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी जितू पाटील कडून, कारण की जितू पाटीलला ठाऊक आहे संजय माली कुठल्या रेंज मध्ये आहेत आणि डोक्याचा पुरेपूर वापर करून हा चेंडू टाकलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. मित्रांनो, चालू हंगामाची पहिली स्पर्धा आमच्या मानकुलीच्या किडनगरीमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल दिलीप पाटील, भोलेनाथ पाटील, प्रभाकर पाटील आणि ऑल टीम बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमचं मनापासून आभार. बघूया चेंडूला अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला उचललाय. सिंगल डबल न झून अंदुरकी टीमला काही फरक पडणार नाहीये. झून अंदुरकी म्हटलं की आई जोगेश्वरी झून अंदुरकी नवीन 40+ संघटनेतील एक दादा टीम. खूप चांगला क्रिकेट झून अंदुरकी गावामधून देखील खेळला जातोय. सोमनाथ पाटील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू. सुरेख लाईनातले स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं संजय मालीनं. धावा येत नाहीये. 11 चेंडू टाकले गेलेत आणि धावा बनलेत फक्त 6. गोलंदाज जितू पाटील, षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच आता संतोष सुतार आणि संजय माली चर्चा होणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट मुले आपल्या गावाची एकता आणि अखंडता नेहमीच जोपासलेली आहे.
जितूचा चेंडू बघूया, अगदी शॉर्ट फाईन लेग ला चेंडू अडवलाय आणि बघूया इथे आता एसटी रक्षक नक्की जिथून संजय मालीला इथे बाद केलं नाहीये. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती. धावा बनले 3-6. येणाऱ्या 12 मध्ये 33, पहिल्या 12 मध्ये 6 आणि उर्वरित 12 मध्ये 33. आव्हान आता कठीण झालंय. मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीम ला आता धावांची गती यानंतर वाढवावी लागेल, कारण की पहिल्या 12 मध्ये फक्त 6 धावा आलेत, म्हणजे 1 डझन चेंडू टाकलेत आणि अर्धा डझन धावा बनलेत. नक्कीच आमचे राजेंद्र चौधरी यांनी ओरिजिनल 40+ संघटनेचे आभार मानलेले आहेत, कारण की त्यांनी सांगितलं की आमच्या अर्नवा 11 टेमगर टीमला ही स्पर्धा खेळण्यासाठी मुभा दिली, त्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत. धन्यवाद राजेंद्र चौधरी. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत आणि पद्माकर शेठ चौधरी फॅन टीम सोनादेव टेमगर टीमचे एक ते सदस्य देखील आहेत. गोलंदाज आलेत राम रसाळे, खूप चांगले क्रिकेटर आहेत. बघूया 12 मध्ये 33. इथून संतोष सुतार 2 चेंडू मध्ये 2 वर, तर संजय मालीनं आतापर्यंत 8 चेंडू खेळलेत आणि 3 सिंगल 5 डॉट. संजय मालीवर दबाव आहे. राऊंड द विकेट राम रसाळे. पहिला चेंडू ऑन साइडला संतोष सुतार खेळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे विकेट घ्यावी लागेल. फलंदाज संजय मालीची. एकाच परिसरातील दोन्ही टीम आहेत. नक्कीच आडोस पडोस की लढाई. एका बाजूला दिगंबर दादा आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजू चव्हाणची टीम आहे आणि कांबे देखील त्याच परिसरातील टीम आहे. टेंबिवली देखील आहे. म्हणजे आज एकाच परिसरातील 4 टीम आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर 1 चेंडू म्हणजे 13 मध्ये आले 7 आणि आता 11 मध्ये पाहिजेत अजूनही 32. क्या बात आहे. इथे चेंडू अधिकचा वलण घेणारा पाहायला मिळाले. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा आला वाईट. चेंडू पडल्यानंतर अगदी अपेक्षेपेक्षा जास्त ऑफस्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालाय. राम रसाळे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 8. राऊंड द विकेट ना पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. इथे ऑन दी स्पिन चेंडूला ऑन साइडला खेळलेत. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. एकाने सोडला की दुसऱ्याने पकडायचं असतं. 2 धावा भगवान जाधव यांच्या बॅट मधून. 10 मध्ये 29 बाकी आहेत आणि 14 मध्ये बनलेत 10. स्लोवर चेंडू आपण पाहिलाय. चेंडूला अगदी कंट्रोल पोलचा फटका आणि सुरेख चौकार आला भगवान जाधव यांच्या बॅट मधून. वेट केला अगदी आणि चेंडूला अगदी लेट खेळलेत. लॉंग लेग आणि फाईन लेग रिझर्व मधून चेंडूला एका टप्प्याने पाठवलं सीमापार. चौकार. आतापर्यंत आपण पाहिलं तर सौरभ भगवान जाधवच्या बॅट मधून 2 मध्ये 7 आलेत आणि सर्वात वैयक्तिक धावा 6
सापे टीम कडून भगवान जाधवचे नावे आहेत. संघाच्या 14 आणि भगवानच्या खात्यामध्ये आले 6. अशीच फलंदाजी करावी लागेल. सापे टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर आता चौकार षटकारच मारावे लागतील. राम रसाले पुन्हा एकदा चांगला संपर्क झालाय. चेंडू अगदी उंच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आले होते मात्र चेंडू झेज करता आला नाहीये. 2 धावा या चेंडूवर भगवान जाधव यांनी पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 16. 8 मध्ये 23. 16 मध्ये आले 16 आणि 8 मध्ये पाहिजे 23 बनतील. क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या आणि आकडा सेफ नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. नॉन स्ट्राईकला अजूनही संतोष सुतार आहेत. चांगली बॉडी लँग्वेज आहे संतोष सुतार यांची. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू. कमालीची लाईनच नाहीत मात्र चेंडू चालले इष्टरक्षकाच्या मागे. दुसरीसाठी नक्की साफ नकार दिलाय संतोष सुतारनं. बॅट कट होता. नक्कीच आमचे पंच भाऊ पाटील सर, विश्वास पाटील सर आणि पुणेश पाटील तिन्ही उत्कृष्ट पंच आहेत आणि तिन्ही 40+ चे उत्तम खेळाडू देखील आहेत. धावसंख्या 17. 22 पाहिजेत. 7 मध्ये 22. 7 चेंडू 22. हा चेंडू देखील हवेमध्ये खेळलेले आहेत. शॉट मिड विकेटला झेल झालाय. धरतीला दान. इथे जीवनदान मिळालंय संतोष सुतारला. 2 धावा मिळतील श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीमला. 3 ओव्हर 19 आणि आता 1 ओव्हर पाहिजेत 20. 3 ओव्हरला 19 आणि 1 ओव्हर मध्ये 20 म्हणजे इथे आता नक्कीच थोडासा दबाव वाढलाय सापे टीमच्या फलंदाजीवर. कारण की 18 मध्ये 19 आणि 6 मध्ये 20 म्हणजे येणाऱ्या चौथ्या गोलंदाजी ताकद नक्कीच इथे वाढेल. मात्र बघूया तो गोलंदाज कोण असेल. झून अंदुर्की टीम कडून झून अंदुर्की गाव म्हटले की मास्टर 40+ मध्ये देखील चांगल्या टीम आहेत. नवीन 40+ मध्ये देखील चांगल्या टीम झून अंदुर्कीची पाहायला मिळते आणि ओरिजिनल 40+ मध्ये देखील शिवनेरी झून अंदुर्कीची टीम आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. शिवनेरी झून अंदुर्की टीम न टॉप 5 मध्ये आपली रँकिंग नंबर 1 ची जागा घेतलेली आहे. त्यानंतर बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा, आई गावदेवी धामणगाव, जय आंबे टेमगरपाडा आणि गावदेवी माता पुंडास टॉप 5 चे संघ आहेत चालू सीझनचे. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन. वा अतिशय चांगला अगदी अपडेट MB लाईव्ह आणि सौरभ पाटील यांच्या माध्यमातून साफसूत्र टेलिकास्ट आहे. अप्रतिम. अतिशय चांगली मैदानाची निवड केली दिलीप पाटील आणि ऑल टीम बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. ऑल इंडिया 40+ च्या मॅचेस बघण्यासाठी दिलीप भाऊ आले होते आणि आमच्या सोबत चर्चा केली. आम्हाला इथे मॅची ठेवायची आहेत आणि नक्कीच त्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा त्यांनी साकार केलेली आहे. ते स्तरावर चांगली लाईन अँड लेंथ. गुड बॉलिंग. गती चांगली होती या चेंडूवर. विनायक कारभार आलेत. 6 मध्ये 20. पहिला चेंडू डॉट. आता 5 चेंडू मध्ये 5 चौकार की 3 चौकार षटकार आणि 1 चौकार दुहेरी पाहायला मिळेल. बघूया इथे हा फटका तितका ताकदवान नाहीये. सिंगल डबलने आता नक्कीच इथून झून अंदुर्की टीमला काही फरक पडणार नाहीये. 4 मध्ये 19. संतोष सुतार 4 चेंडू खेळलेत. 5 धावा. नक्कीच आमचे अर्णव 11 टेमगा टीमचे करता धरता आमचे राजेंद्र चौधरी सिनियर 40+ संघटनेचे सदस्य आहेत.
फुलटॉस होता मात्र चेंडू अगदी एसटी रक्षक जज करतायत. फलंदाज संतोष सुतार झेलबाद. मागे नक्कीच मागे मागे म्हटलं की महेंद्र मागे खूप मोठं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण मित्रांनो सर्वांनी ऐकलंय. वाशेरे गावचे आणि हे आहेत सापे गावचे. 3 चेंडू मध्ये पाहिजेत 19. सामना फसलाय आता सापे टीम साठी. इथे आल्या आल्या फटका तर चांगला उडवलाय. ज्ञानेश्वर मागे ना कौ कॉर्नर जाण क्लिअर केलाय. हा पहिला धमाका षटकार. इथून फक्त विनायक कारभारीच सापे टीमला सामना जिंकून देऊ शकतो. बघूया शॉट रनअपनी गोलंदाजी करतात विनायक कारभारी. 6 मध्ये होत्या 20, 3 मध्ये दिली होती 1, चौथ्या चेंडूवर दिला षटकार आणि आता 2 मध्ये पाहिजे 13. विनायक क्या बात आहे. इथे चांगला झेल टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजितनं. फलंदाज ज्ञानेश्वर मागे झेलबाद. कालिका माता खारबाव टीम चे महेंद्र पाटील आणि माजी कॅप्टन नरेश कारभारी वेलकम. आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. बाहुबली ऑफ खारबाव महेंद्र पाटील आणि नरेश कारभारी तसेच आमचे सहकारी समाधानजी मसने आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. क्या बात आहे. बुलेट ट्रेनचे सुपरवायझर आहेत आणि ते देखील जॉईन झालेत आणि हा सामना जिंकलाय नक्की शिवनेरी स्पोर्ट. आमने टीमनं श्रीकृष्ण स्पोर्ट पाये टीमला पराभूत करून साखळी सामन्यातील पहिला विजय